मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेममध्ये एक मोठा प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांना फेस करावा लागतो, तो म्हणजे युजर नेम डज नॉट एक्झिस्ट. आता हा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट कशामुळे येतो याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केला होता. अजूनही विद्यार्थ्यांना त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही. तर काही माहिती तुम्हाला अजूनही या युजर नेम डज नॉट एक्झिस्टच्या माध्यमातून द्यायची आहे, म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. तुम्हालाही जर युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम शो होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये हा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय. मित्रांनो, युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज ज्यावेळेस आपण लॉग इन करत असताना विद्यार्थ्यांना येत आहे. आता यामागचा उद्देश जर बघितला आपण तर याच्या अगोदर तुमचा क्लेम सबमिट झालेला आहे, म्हणजे सक्सेसफुली सबमिट झालेले आहे. काही विद्यार्थ्यांचं इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल आहे आणि काही विद्यार्थ्यांचं आर-ओ सुद्धा अप्रूव्हल झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आज मात्र ज्यावेळेस मागच्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आपला एम-ए-पी-एस क्लेमचा जो पोर्टल आहे तो पोर्टल अपडेट झालेला आहे. आता अपडेट झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करायला दिसते युजर नेम डज नॉट एक्झिस्ट. आता या मागचं जे बेसिक कारण आहे ते तुमचे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले आहेत. आता काही विद्यार्थी आपल्याला कमेंटद्वारे मेसेज करत असतात की डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट नाही, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे, एकच कॉन्ट्रॅक्ट आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटनं किती कॉन्ट्रॅक्ट जनरेट केलेले आहे, किती डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट केलेले आहे हे तुम्हाला माहिती नाही. काही विद्यार्थ्यांना आता मी ज्यावेळेस क्लेम करत असताना कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मागवतं तर ते सरळ डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मला सेंड करतात. मग आज त्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही की ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कोणता आणि डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट कोणता, टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट कोणता आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कोणता, हे तुम्हाला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड अशा सर्व विद्यार्थ्यांचे क्लेम जे आहे ते डिलीट करण्यात आलेले आहे. ॲज पर आपल्या DVET एम-ए-पी-एस क्लेमचे डायरेक्टरच्या म्हणण्यानुसार 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत जेवढे काही डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट होते, रॉंग क्लेम अप्रूव्ड झाले होते, रॉंग कॉन्ट्रॅक्ट अप्रूव्हल झाले होते आणि काही विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर एक यांची अप्रेंटिसशिप संपलेली आहे आणि लगेच दुसऱ्या कंपनीमध्ये ते अप्रेंटिसशिप जॉईन करत आहे. म्हणजे पहिल्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आणि दुसऱ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट हे असे दोन कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून सुद्धा पहिल्या कंपनीचा आर-ओ अप्रूव्हल सुद्धा विद्यार्थ्यांचा काही होता आणि पहिल्या कॉन्ट्रॅक्ट आणि हा दुसऱ्या कंपनीतला कॉन्ट्रॅक्ट असे डबल कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे ते एकाच कंपनीमध्ये डबल कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. असे सर्व विद्यार्थ्यांचे क्लेम हे डिलीट करण्यात आलेले आहेत. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा मेन्शन अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम शो होता तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा 31 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा डाटा पोर्टलवर अपडेट करण्यात आलेला आहे. आता युजर नेम डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय, तुमचे जे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट होते ते डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण या पोर्टलवरून डिलीट करण्यात आलेलं आहे. युजर नेम डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय, त्या पोर्टलवर तुमचा जो काही नंबर आहे तो एक्झिस्टच नाही. या अगोदर तुम्ही म्हणजे पोर्टल अपडेट होण्याच्या अगोदर जर बघितलं तर तुमचा तो एक्झिस्ट होता म्हणून तुम्हाला तिथं लॉग इन होत होतं. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या क्लेमचा स्टेटस हे पाहत होतात. पण आज मात्र अशी कंडिशन आहे विद्यार्थ्यांना युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम आल्यामुळं काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की माझं क्लेम स्टेटस पेंडिंगला सुद्धा होतं, तरीसुद्धा मित्रांनो तुमचा क्लेम हा डिलीट होऊ शकतो. रॉंग अप्रूव्हल, डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट हा संपूर्ण खेळ हा कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड असल्यामुळं हा इथं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला क्लेम सबमिट केला होता, पेमेंटची वाट पाहत होते, आज प्रत्येकाने या एम-ए-पी-एस क्लेम पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करून पाहायचं आहे. जर तुमचा लॉग इन होत असेल तर तुम्हाला समजून जायचं की तुमचा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे. जर तुमचा या एम-ए-पी-एस क्लेम पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन होत नसेल किंवा लॉग इन जर होत नसेल तर समजून जायचं की तुमचा क्लेम हा डिलीट करण्यात आलेला आहे. कारण एकच आहे, डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट, डबल कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर चुकीचे रॉंग अप्रूव्हल झालेले क्लेम, हे संपूर्ण जे क्लेम आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुमचा क्लेम हा डिलीटच करण्यात आलेला आहे. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा एम-ए-पी-एस पोर्टलवर युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होत होता, आता त्यांना मात्र प्रॉब्लेम पडला आहे की आता आपण काय करायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे. तर मित्रांनो, यावरचं एकच सोल्युशन आहे, तुमचे जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट घ्या. कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही मुंबई हेड ऑफिसला जाऊन तुमची जे काय तक्रार आहे तिथं तुम्हाला नोंदवायची आहे आणि तिथं बसून तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. याच व्यतिरिक्त
तुम्हाला कोणीही कुठंही कधीही मदत करू शकणार नाही, ना तुम्हाला BTRIला काही मदत होईल. आता काही विद्यार्थी मला कमेंट करत असतात की हा पोर्टलचा एरर आहे. हा पोर्टलचा एरर असल्यामुळे तो लवकरच सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो, युजर नेम डज नॉट एक्झिस्ट हा पोर्टलचा एरर नाही, तर तो एरर तुमच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असल्यामुळं तो तुम्हाला प्रॉब्लेम हा फेस करावा लागतो. युजर नेम डज नॉट एक्झिस्ट. अशा सर्व प्रॉब्लेम्समुळं आज विद्यार्थी खूप साऱ्या गोंधळात आहेत. तर तुम्ही सरळ काही न करता मुंबई हेड ऑफिसला जा. हेड ऑफिसला जाऊन तिथं तुम्हाला जे डिटेल्स पाहिजे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला तिथून चेंज करून घेणं गरजेचं आहे. त्यांना तुम्हाला समजून सांगायला लागेल की माझा एकच कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा माझा क्लेम जो आहे तो ऑलरेडी पेंडिंगला होता, मग आज माझं डिटेल्स तिथं का शो होत नाही. मग तुम्हाला योग्य ते उत्तर तिथून तुम्हाला हे समजणार आहे. तुम्ही बाहेर किती जरी फिरलत किंवा अदर एखाद्या व्यक्तीला किती जरी सांगितलं की तुम्ही कितीही पैसे घ्या, माझा क्लेम सबमिट करून द्या, मला पोर्टल ओपन करून द्या, तर यामध्ये कोणीही काहीही करू शकत नाही. MAPS पोर्टलमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तुमचा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट असणं गरजेचं आहे आणि दुसरा म्हणजे तुमचा एकच वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन झालं असलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांना आपण बघितलं असेल की आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट हा मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शो होतं. का? त्यांनी एक चूक केली, अगोदर रजिस्ट्रेशन केलं, मग ते डिटेल्स विसरली, परत दुसरं रजिस्ट्रेशन केलं. मी नेहमी सांगत असतो की MAPS क्लेम पोर्टलवर असे तुम्ही 100 रजिस्ट्रेशन करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही आधार व्हेरीफाय करायला जाता त्यावेळेस तुमचा एकच वेळेस हा आधार व्हेरीफाय होणार आहे. म्हणून तुम्हाला इथं डबल रजिस्ट्रेशन करायचं नाही. जर तुमची लॉग इन होत नसेल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन तिथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पण ज्यावेळेस हे MAPS क्लेमचं पोर्टल अपडेट झालेलं आहे तिथून मात्र या OTPचा इथं प्रॉब्लेम येत आहे. म्हणून तुम्हाला हा OTPचा प्रॉब्लेमसाठी थोडासा वेट करावा लागणार आहे. पण अदर डिटेल्स जे आहे, तुमचं युजर नेम डज नॉट एक्झिस्ट किंवा आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट किंवा मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर मित्रांनो तुम्हाला सरळ मुंबई हेड ऑफिसला जाऊन तिथून तुम्हाला ती डिटेल्स तुमची चेंज करून घ्यायची आहे. 31 नोव्हेंबर 2025च्या अगोदरचे जर तुमचे कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाले असतील, म्हणजे डेट लक्षात घ्या, 31 नोव्हेंबर 2025च्या अगोदर, म्हणजे जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट या MAPS क्लेम पोर्टलवर अपडेट करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होत होता, तो प्रॉब्लेम आज इथून सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. जर तुमची ॲप्रेंटिसशिप डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 या 2 महिन्यातला जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. पण त्या अगोदरचे जर तुम्ही असाल तर जरी तुमचा इथं मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट असेल तर तुम्हाला तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा चेंज करून घेणं गरजेचं आहे किंवा तो तपासून घेणं गरजेचं आहे. मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट येण्यामागचे 2च कारण आहेत. एक तर तुमचा पोर्टलवर कॉन्ट्रॅक्ट अपडेट झाला नसेल किंवा दुसरा तुम्ही चुकीचा नंबर इथं ॲप्रेंटिसशिपचा नंबर जो असतो तो फिल करत असाल. या 2 गोष्टीमुळं मेन्शन ॲप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम येतो. आणि युजर नेम डज नॉट एक्झिस्ट हा जो प्रॉब्लेम आहे, तुमचे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट असतील, डबल कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा चुकीचे अप्रूव्हर झालेले क्लेम संपूर्ण या MAPS क्लेमतर्फे डिलीट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक प्रॉब्लेम आहे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, आणि हा प्रॉब्लेम जो आहे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्टचा, तर तुमचं डबल रजिस्ट्रेशन तुम्ही इथं करत आहात. तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन न करता फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला तो फर्स्ट रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर लॉग इन करण्याच्या अगोदर तुम्हाला जर तुमची लॉग इन होत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करून तुमची डिटेल्स रिकवर करायची आहे. डबल रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल ID जर टाकून तुम्ही जर इथं रजिस्ट्रेशन जर करत असाल तर मात्र तुम्हाला हा आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम येत आहे. अशा प्रकारचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्वांचं सोल्युशन एकच आहे, मुंबई हेड ऑफिस. या व्यतिरिक्त तुम्हाला याचं सोल्युशन कुठंही मिळणार नाही. तर मित्रांनो, या MAPS क्लेम संदर्भात मी अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यासमोर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.